मतदान सुरू करण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी 90 मिनिटे मॉकपोलला सुरुवात करा। मॉकपोलसाठी किमान 50 मतं नोंदवणं अनिवार्य आहे। नोटासह प्रत्येक उमेदवाराच्या समोर किमान 1 मत नोंदवणं आवश्यक आहे। मॉकपोल सुरू करत असताना किमान 2 मतदान प्रतिनिधी उपस्थित असणं आवश्यक आहे। परंतु जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर आपण 15 मिनिटं थांबावं। त्यानंतर मात्र एकही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा फक्त एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असेल तरीही आपण मॉकपोलला सुरुवात करा। मॉकपोलला सुरुवात करताना आपण मतदान यंत्राची जोडणी करा। बॅलेट युनिट आहे ते आपण व्हीव्हीपॅटशी जोडा आणि व्हीव्हीपॅटची जी केबल आहे ते आपण कंट्रोल युनिटशी जोडा। व्हीव्हीपॅटचा पेपर रोल नॉब हा स्टँडिंग मोडला म्हणजे ऑन करा। त्याच्यानंतर जे कंट्रोल युनिट आहे त्या कंट्रोल युनिटच्या पाठीमागील पॉवर स्विच हा ऑन करण्यात यावा। पॉवर स्विच ऑन केल्यानंतर आपल्याला कंट्रोल युनिटच्या डिस्प्ले सेक्शनवरती मतदान यंत्राच्या स्कॅनिंगची माहिती मिळेल। त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधून 7 स्लिप बाहेर पडतील आणि त्या ड्रॉप बॉक्समध्ये साठवल्या जातील। कंट्रोल युनिटवरती डेट आणि टाइम दाखवलेला आहे। कंट्रोल युनिटचा क्रमांक दाखवलेला आहे। नंबर ऑफ कॅन्डिडेट 16 उमेदवारांसाठी ही मशीन सेट केलेली आहे। बॅटरी पर्सेंटेज हाय दाखवलेला आहे 95%। आपण चेक करून घ्या। डिस्कवरिंग युनिट्स, डिस्कवर्ड BU, डिस्कवर्ड व्हीव्हीपॅट। आता BUचं टेस्टिंग चालू आहे। BU इज ओके। व्हीव्हीपॅट टेस्टिंग चालू आहे। व्हीव्हीपॅट इज ओके अँड EVM इज रेडी। प्रत्यक्ष मॉकपोलसाठी बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे। त्याचबरोबर व्हीव्हीपॅट हा बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला ठेवावा। सुरुवात करण्यापूर्वी मतदान यंत्र हे क्लिअर करून घ्यावं। मतदान यंत्रामध्ये एकही मत नोंदलेलं नाही हे उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना दाखवून द्या। मशीन क्लिअर करण्यासाठी क्लिअर हे बटन दाबावं। लॉन्ग बीप येत आहे, मशीन क्लिअर होत आहे। मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या 0 आहे यांची खात्री करून द्यावी। क्लिअर बटन दाबल्यानंतर डिस्प्ले सेक्शनवरती जर इनव्हॅलिड असाल तर याचा अर्थ CRC झालेली नाही। आपण रिझल्ट हे बटन दाबा। रिझल्ट हे बटन दाबल्यानंतरही डिस्प्ले सेक्शनवरती इनव्हॅलिड असं दर्शवण्यात आलं तर आपण क्लोज हे बटन दाबून मशीन मतदानासाठी बंद करा। त्याच्यानंतर रिझल्ट हे बटन दाबून आपण त्याचा रिझल्ट पहा आणि त्याच्यानंतर क्लिअर हे बटन दाबून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या 0 करा आणि मतदान प्रतिनिधींना ते दाखवा। त्याच्यानंतर या ड्रॉप बॉक्समध्ये एकही चिठ्ठी नाही याबद्दलही आपण मतदान प्रतिनिधी यांची खात्री करून द्यावी। मॉकपोलसाठी मतदान करताना बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये राहील। त्या ठिकाणी एक मतदान अधिकारी थांबेल व सर्व मतदान प्रतिनिधी हे मतदान कक्षामध्ये थांबतील। मतदानाच्या प्रक्रियेसाठी कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन दाबलं जाईल। उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी हे आपल्या चॉईसप्रमाणे उमेदवाराला मतदान करतील। प्रत्येक मतदानाची नोंद हे त्या ठिकाणी मतदान कक्षामध्ये उपस्थित असलेले मतदान अधिकारी घेतील। बॅलेट युनिटवरील नोटासह प्रत्येक उमेदवाराच्या समोर किमान 1 मत नोंदलं जाईल याची दक्षता हे मतदान अधिकारी घेतील। सर्व मतदान प्रतिनिधी यांचं मतदान झाल्यानंतर प्रत्येक अनमास्क बटनासाठी किमान 1 मत नोंदवल्याची खात्री झाल्यानंतर कंट्रोल युनिटवरील टोटल हे बटन दाबून नोंदलेल्या
एकूण मतांची संख्या पाहण्यात येईल। मतदान यंत्रामध्ये किमान 50 मतांची नोंद झालेली आहे याची खात्री झाल्यानंतर मतदान यंत्र हे क्लोज बटन दाबून मतदानासाठी बंद करण्यात येईल। मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर जरी बॅलट हे बटन दाबलं तरीही मतदान यंत्र मतदानासाठी तयार होत नाही आणि कोणतेही नवीन मत स्वीकारत नाही। याबाबतची खात्री मतदान प्रतिनिधी यांना करून देण्यात यावी। त्यानंतर मतदान यंत्रावरील रिझल्ट हे बटन दाबून निकाल पाहण्यात यावा। प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते याची नोंद घेण्यात यावी। त्यानंतर व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समधील सर्व स्लिप बाहेर काढण्यात याव्यात। या स्लिपची मोजणी करून उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची नोंद घेण्यात यावी। मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मते व व्हीव्हीपॅटमध्ये स्लिपच्या माध्यमातून नोंद झालेली मतं याचा टॅली करण्यात यावा व मतदान प्रतिनिधी यांची खात्री करून देण्यात यावी। मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यामधील मतांची टॅली झाल्यानंतर क्लिअर हे बटन दाबावं। लॉन्ग बीप येत आहे, मशीन क्लिअर होत आहे। मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या 0 आहे यांची खात्री करून द्यावी। मॉकपोल पूर्ण झाल्यानंतर मॉकपोल सर्टिफिकेट तयार करण्यात यावं। त्यावर उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घेण्यात याव्यात व मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची सही करावी। त्याचबरोबर मॉकपोलच्या शेवटी मतदान यंत्राच्या डिस्प्ले सेक्शनवरती दाखवलेला दिनांक व वेळ याची नोंद घेण्यात यावी। ही नोंद मॉकपोल सर्टिफिकेट व प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी याच्यामध्ये घेण्यात यावी। त्याचबरोबर ॲक्च्युअल टाईम त्याचीही नोंद मॉकपोल सर्टिफिकेट व प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी याच्यामध्ये घेण्यात यावी व जर काही डिस्क्रिपन्सी असेल तर ती त्या ठिकाणी नोंद करण्यात यावी। अशा प्रकारे मॉकपोलमधील 50 स्लिप आणि व्हीव्हीपॅट चेकिंगच्या 7 स्लिप अशा 57 स्लिपवरती आपण मॉकपोल स्लिप्स हा शिक्का मारावा। सर्व 57 स्लिपवरती हा मॉकपोल स्लिप्स हा शिक्का मारल्यानंतर या सर्व स्लिप्स त्यासाठी देण्यात आलेल्या काळ्या लखोट्यामध्ये ठेवाव्यात। या ठिकाणी मॉकपोल स्लिप्स ठेवण्यासाठी हा लखोटा प्राप्त झालेला आहे। याच्यामध्ये निवडणुकीचं नाव दिलेलं आहे। त्याचबरोबर आपण विधानसभा मतदारसंघाचं नाव व क्रमांक, लोकसभा मतदारसंघाचं क्रमांक व नाव, आपल्याला नेमून दिलेल्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि त्याचं नाव हे नमूद करावं। त्याचबरोबर खाली डेट ऑफ पोल मतदानाचा दिनांक हा नमूद करावा। या पाकिटावरती या ठिकाणी विभेदक चिन्ह मारलेलं आहे। मी आपल्याला सांगितलेलं आहे की निवडणुकीशी संबंधित सर्व फॉर्म्स आणि सर्व पाकिटं यावरती मतदानाच्या आदल्या दिवशी विभेदक चिन्ह मारून ठेवावं। त्याचबरोबर यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिंक पेपर सीलवरती या ठिकाणी विभेदक चिन्ह मारलेलं आहे। यावरती मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांची स्वाक्षरी केलेली आहे। त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत। या 57 स्लिप्स आपण या पाकिटामध्ये ठेवून हे पाकिट पिंक पेपर सीलच्या साहाय्यानं सील करणार आहोत। अशा पद्धतीनं या स्लिप्स या पाकिटामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे पाकिट आता आपण या पिंक पेपर सीलच्या साहाय्यानं सील करूयात। अशा प्रकारे व्हीव्हीपॅट पेपर स्लिप ठेवून हा काळा लिफाफा पिंक पेपर सीलच्या साहाय्यानं सीलबंद करण्यात यावा। त्याचबरोबर मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान जर मतदान यंत्र बदलण्यात आलं म्हणजे CU, BU आणि व्हीव्हीपॅट हा संपूर्ण संच बदलण्यात आला तर आपल्याला पुन्हा मॉकपोल घ्यावा लागेल आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवारासमोर किमान 1 मत नोंदवून आपल्याला मॉकपोल घेता येईल। या मॉकपोलची प्रक्रिया ही मूळच्या मॉकपोलप्रमाणेच राहील आणि या मॉकपोलमध्ये निघालेल्या मॉकपोलच्या स्लिप्स यासुद्धा याच पद्धतीनं त्याच्यावरती मॉकपोल स्लिप्स हा शिक्का मारून त्यासाठी देण्यात आलेल्या वेगळ्या काळ्या रंगाच्या पाकिटामध्ये आपण सीलबंद कराव्यात आणि त्या पाकिटावरती
मतदानादरम्यान बदलण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिप्स असं नमूद करावं. अभिरूप मतदानादरम्यान अथवा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास यत्किंचितही घाबरून जाऊ नका. मतदान यंत्र बदलण्याबाबत कार्यवाही पुढील प्रमाणे असेल. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी जर कंट्रोल युनिटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास कंट्रोल युनिट बदलण्यात यावा. जर व्हीव्हीपॅटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास व्हीव्हीपॅट बदलण्यात यावा व बॅलट युनिटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास फक्त बॅलट युनिट बदलण्यात यावा. परंतु प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केल्यानंतर जर कंट्रोल युनिट अथवा बॅलट युनिट याच्यामध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास पूर्ण EVM आणि व्हीव्हीपॅट म्हणजे कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व व्हीव्हीपॅट हा सर्व सेट बदलण्यात यावा. परंतु जर फक्त व्हीव्हीपॅटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आलं तर मात्र फक्त व्हीव्हीपॅट बदलण्यात यावा. ज्या प्रकरणामध्ये कंट्रोल युनिट, बॅलट युनिट आणि व्हीव्हीपॅट बदलला जाईल त्यावेळेला मात्र मॉकपोल घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यावेळेला प्रत्येक उमेदवारासमोर नोटासह किमान एक मत नोंदवून मॉकपोल घेण्यात यावा व मॉकपोलमध्ये कंट्रोल युनिटमध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या व व्हीव्हीपॅटमध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या टॅली करण्यात यावी व मतदान प्रतिनिधी यांना दाखवण्यात यावी. मशीन क्लिअर करण्यासाठी क्लिअर हे बटन दाबावं. लॉन्ग बीप येत आहे, मशीन क्लिअर होत आहे. मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या 0 आहे यांची खात्री करून द्यावी. त्यानंतर पुन्हा कंट्रोल युनिट वरील रिझल्ट सेक्शन व व्हीव्हीपॅटचा पेपर स्लिप कंपार्टमेंट हे सील करण्यात यावं. मतदानाची प्रक्रिया चालू असताना जर मतदान यंत्र बदललं तर भाग 2 मध्ये घोषणापत्र करावं. आपल्याला जोडपत्र 5 मध्ये मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 ते 5 हा तयार करावायचा आहे. याच्यामध्ये भाग 1 मध्ये अभिरूप मतदान प्रमाणपत्र, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण जो मॉकपोल घेतला त्याच्यामध्ये मतदान यंत्रातील मते, व्हीव्हीपॅटमधील मतदार चिठ्ठ्या आणि आपल्या मतदान अधिकाऱ्यानं मतदान कक्षामध्ये उपस्थित राहून घेतलेल्या नोंदी या जुळतात किंवा कसे याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आणि हा जुळणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर ब मध्ये मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मते निरंक केलेली आहेत का, मतदान नियंत्रण युनिटवरील क्लिअर हे बटन दाबून ती मते नष्ट करण्यात आलेली आहेत का आणि ते वाक्य पुन्हा खाली पेनानं लिहा, म्हणजे वरचं वाक्य खाली रिपीट करायचं आहे. एवढं देण्याचा उद्देश हाच आहे की मॉकपोल नंतर मॉकपोलची मतं मतदान यंत्रामध्ये जी नोंद झालेली आहेत ती निरंक करणं किती आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधील सर्व मतदार चिठ्ठ्या या काढलेल्या आहेत का, ते सर्व मतदान प्रतिनिधींना दाखवलं आहे का, नंतर त्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाहीत ही खात्री केलेली आहे का, नंतर कंट्रोल युनिटमध्ये नोंद असलेली मतांची संख्या 0 आहे त्याच्यासाठी टोटल हे बटन दाबून आपण त्याची खात्री केलेली आहे का आणि व्हीव्हीपॅटमधून काढलेल्या स्लिपवरती मॉकपोल स्लिप हा शिक्का मारून त्या आपण पाकिटामध्ये सीलबंद केलेल्या आहेत का आणि हा जो सर्व अभिरूप मतदानाचा हिशोब आहे तो आपला जुळतो का. म्हणजे हे सर्व एवढ्या स्पष्टपणे देण्याचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे आपण मॉकपोल घेतला पाहिजे. मॉकपोलमध्ये नोंदवलेली मतं, व्हीव्हीपॅटमधील मतं ही जुळली पाहिजेत आणि त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मतांची संख्या ही आपण निरंक करायला पाहिजे. त्याचबरोबर व्हीव्हीपॅटमधील सर्व मतदार चिठ्ठ्या ह्या आपण काढून घेतल्या पाहिजेत. तर केवळ याची खात्री करण्यासाठी अनेकदा हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे याचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर मतदान यंत्रामध्ये दाखवलेली वेळ आणि प्रत्यक्षात वेळ याच्यामध्ये जर काही फरक असेल तर तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षानं स्वाक्षरी करायची आहेत. त्याचबरोबर
मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान शून्य असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंट्रोल युनिटचं टोटल हे बटन दाबून आपण त्याची खात्री केलेली आहे का आणि त्याच्याप्रमाणे खात्री करून तसा रिमार्क आपण 17A रजिस्टरवरती घेणं आवश्यक आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या सूचना दिल्यानंतर याच्यामध्ये कुठली चूक मला वाटतं होईल किंवा होणं शक्य आहे असं वाटत नाही. या गोष्टीची आपण काळजी घ्या आणि याला साक्षीदार जे आहेत ते सर्व मतदान अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष हे सर्वजण राहतील आणि म्हणून या फॉर्मवरती मतदान केंद्राध्यक्षाव्यतिरिक्त सर्व मतदान अधिकारी यांच्याही स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या अभिरूप मतदान प्रमाणपत्राचं महत्त्व आणि त्याचे बारकावे हे आपल्या लक्षात आलेले असतील. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 2 मध्ये नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे. ज्या वेळेला कंट्रोल युनिटमधील बॅटरी बदलली जाते तर त्यावेळेला आपल्याला भाग 2 याच्यामध्ये अहवाल सादर करायचा आहे. म्हणजे परिस्थितीनुसार अभिरूप मतदान किंवा प्रत्यक्ष मतदानादरम्यान किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर भरवायचा हा नमुना आहे. याच्यामध्ये जी आवश्यक माहिती नियंत्रण युनिटचा विशेष ओळख क्रमांक असेल, बॅटरी बदलण्याचं कारण असेल आणि जी बॅटरी नियंत्रण युनिटची बदलली त्याच्यासाठी आपल्याला जे बॅटरी सेक्शन उघडावा लागला त्याच्या ॲड्रेस टॅगचा क्रमांक हा आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. जसं आपण मॉकपोल झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान यंत्र क्लिअर करणं हे किती आवश्यक आहे ते पाहिलं, त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 3 मध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे. म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र ज्या वेळेला मतदानासाठी बंद करायचं असतं त्यावेळेला क्लोज बटन दाबणं हे किती आवश्यक आहे तर या भाग 3 वरून आपल्या लक्षात येतं. याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाची आणि मतदान केंद्राची सविस्तर माहिती भरल्यानंतर आपल्याला प्रमाणित करायचं आहे की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील उपस्थितांच्या समक्ष नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबले आहे. त्याच्यामध्ये पुन्हा मतदान अधिकारी यांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी येतील, त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी येतील आणि शेवटी मतदान केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी येईल. आता जे आपण पाहिले मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल याच्यामधील भाग 1, 2, 3 हे आपण मतदान यंत्रासोबत पाकिट क्रमांक 1 मध्ये जमा करावायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 4 म्हणजे मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट बदलणं. म्हणजे अभिरूप मतदानादरम्यान काहीही बदललं असेल त्यावेळेला आपल्याला भाग 4 भरावायचा आहे आणि याच्यामध्ये त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती नमूद करायची आहे. मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे अभिरूप मतदानादरम्यान ज्या वेळेला मतदान यंत्र बदललं जातं त्यावेळेला भाग 4 मध्ये केंद्राध्यक्षांना आपला अहवाल द्यायचा आहे. त्याचबरोबर भाग 5 मध्ये मतदानादरम्यान किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मतदान यंत्र किंवा काही भाग बदलले जातात त्यावेळेला आपल्याला भाग 5 मध्ये अहवाल द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक असलेली माहिती आपण भरल्यानंतर प्रत्यक्ष मतदानादरम्यान बिघाड झालेल्या यंत्राचा विशिष्ट ओळख क्रमांक असेल, बिघाड झालेली जी वेळ असेल, सर्व बारीक माहिती आपल्याला या ठिकाणी भरावायची आहे आणि हा अहवाल आपल्याला भाग 5 मध्ये द्यायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 4 आणि भाग 5 हे रिप्लेसमेंट ऑफ EVM किंवा व्हीव्हीपॅट याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळं ज्या वेळेला भाग क्रमांक 4 आणि भाग क्रमांक 5 हे भरलेले असतील त्यावेळेला मतदान यंत्र बदललं जाईल किंवा व्हीव्हीपॅट बदललं जाईल. त्यावेळेला हे अहवाल झोनल ऑफिसर यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करण्यात यावेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान यंत्र मोहरबंद करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्र कागदी मोहऱ्याच्या साहाय्याने सीलबंद करण्याची प्रक्रिया आता आपण पाहूया. प्रत्यक्ष मतदानासाठी मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी सुरुवातीला कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच हा ऑफ करण्यात यावा. त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा दरवाजा उघडण्यात यावा.
रिझल्ट सेक्शनचा हा बाहेरील दरवाजा उघडलेला आहे. त्याच्यानंतर हा रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा उघडण्यात आलेला आहे. या निवडणुकीमध्ये आपण जे सील यासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्ये हे ग्रीन पेपर सील आहे, जे रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला बसवण्यात येईल. आणि या बाजूला त्याच्या पाठीमागील बाजूला ए आणि बी असे 2 लेटर्स मार्क केलेले आहेत. त्याचबरोबर एक ग्रीन आणि एक रेड असे 2 मार्क आहेत. ज्यावेळेला आपण आतील दरवाजाला हे ग्रीन पेपर सील बसवू त्यावेळेला जो ग्रीन मार्क आहे तो रिझल्ट सेक्शनच्या रिझल्ट या बटनावरती येईल, तर जो रेड मार्क आहे तो या प्रिंट बटनावरती येईल. अशा पद्धतीनं आपल्याला बसवायचं आहे. या निवडणुकीमध्ये आपण हे AB सील वापरणार आहे. यापूर्वी आपण वापरत असलेलं स्ट्रिप सील किंवा ABCD सील हे आपण या निवडणुकीमध्ये वापरणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. त्याचबरोबर दुसरा एक फ्लॅट नियम म्हणून आपल्यासाठी सांगतो की ज्या प्रकारचे सील आपण मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी किंवा मतदान साहित्य मोहरबंद करण्यासाठी वापरतो, त्या प्रत्येक सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांना विभेदक चिन्ह मारावं. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षानं स्वतःची स्वाक्षरी करावी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. ही प्रक्रिया आपण सर्व सीलच्या बाबतीमध्ये किंवा जे आपण मोहरा वापरतो त्या सर्वांच्या बाबतीमध्ये ही आपण लक्षात ठेवावी. रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील करण्यासाठी ग्रीन पेपर सील वापरण्यापूर्वी याच्यावरती आपण विभेदक चिन्ह हे मारण्यात यावं. या पद्धतीनं ग्रीन पेपर सीलवरती विभेदक चिन्ह हे उमटवलेलं आहे. मी आपल्यासाठी आणखी एक सूचना करू इच्छितो. जसं मी सांगितलं की सर्वच प्रकारच्या सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करावी, त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे प्रत्येक सीलवरती आणि निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फॉर्मवरती आणि पाकिटावरती मतदान केंद्राध्यक्ष यांनी विभेदक चिन्ह मारावं आणि हे विभेदक चिन्ह कागदपत्रावर मारण्याची कारवाई मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व मतदान अधिकारी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी करावी. अशा प्रकारे विभेदक चिन्ह मारलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांनी ग्रीन पेपर सीलवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आता हे सील आपल्याला अशा पद्धतीनं बसवायचं जेणेकरून हे बसवत असताना रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला बसवायचं आहे. हे बसवत असताना ए बाजू जी आहे ती वरच्या बाजूला राहील. त्याचबरोबर ग्रीन पेपर सीलचं जे ग्रीन मार्क आहे तो या रिझल्ट बटनावरती येईल आणि रेड मार्क जो आहे तो या प्रिंट बटनावरती येईल. अशा पद्धतीनं ग्रीन पेपर सील रिझल्ट सेक्शनच्या आतील दरवाजाला आपण बसवलेलं आहे. आता हे बसवल्यानंतर रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा हा आपल्याला सील करायचा आहे. यासाठी या ठिकाणी असलेल्या छिद्रातून आपण हा दोरा ओवून घ्यावा. त्याचबरोबर याला एक क्लोज नॉट द्यावी आपण, त्यामुळे सील आणि हा दोरा हलणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आपण स्पेशल टॅग हा सील करणार आहे, तो क्लोज बटनाच्या स्पेसमध्ये बसवणार आहे. त्याच्यावरती सील लावण्यासाठी आवश्यक स्पेस आवश्यक आहे, म्हणून या दोऱ्याला आपण या ठिकाणी एक स्पेस गार्ड द्यावी. स्पेस गार्ड दिल्यानंतर त्याच्यामध्ये हा स्पेशल टॅग आहे, ह्या स्पेशल टॅगवरती हा जो स्पेस आहे हॉलो हा क्लोज बटनावरती बसवण्यासाठी या पद्धतीने ठेवलेला आहे. याच्यावरती या स्पेशल टॅगचा क्रमांक नमूद केलेला आहे. याच्यावरती आपण ज्या कंट्रोल युनिटसाठी आपण हा स्पेशल टॅग वापरत आहात त्याचा क्रमांक नमूद करावा. हा स्पेशल टॅग दोऱ्यामध्ये होऊन या ठिकाणी सील करण्यात यावा. स्पेशल टॅग लावत असताना या ठिकाणी असलेला जादाचा दोरा एकतर कट करावा आणि जो शिल्लक राहील तो या ठिकाणी लाखेच्या सीलमध्ये जाईल अशा पद्धतीने सील करावा. स्पेशल टॅगवरती लाखेचं सील करत असताना ते मशीनवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध करून आलेला पुट्ट्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि या पुट्ट्याचा वापर करून स्पेशल टॅगवरती लाखेचं सील करावं. अशा प्रकारे
स्पेशल टॅगवरती सर्व उपस्थित प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना स्वाक्षरी केलेली आहे. त्यानंतर याच्यावरती आता सांगितल्याप्रमाणे लाखेचं सील केलेलं आहे, त्यासाठी या पुट्ट्याचा वापर केलेला आहे. स्पेशल टॅगवरती सील केल्यानंतर हे स्पेशल टॅग या क्लोज बटनाच्या बाजूला अशा पद्धतीनं बसवण्यात यावं जेणेकरून क्लोज बटन हे रिकामं राहील आणि ज्या वेळेला मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र मतदानासाठी बंद करायचे त्यावेळेला आपल्याला रिझल्ट सेक्शनचा वरील क्लोज कॅप काढून हे क्लोज हे बटन आपल्याला दाबता येईल. अशा प्रकारे स्पेशल टॅगनं रिझल्ट सेक्शनचा आतील दरवाजा सील झालेला आहे. त्यानंतर रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा बंद करण्यात यावा. हा दरवाजा बंद केल्यानंतर तो आपण ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करून घ्यावा. अशा प्रकारे रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा ॲड्रेस टॅग लावून सीलबंद करण्यात आलेला आहे. या ॲड्रेस टॅगवरती विभेदक चिन्ह उमटवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची स्वाक्षरी केलेली आहे. हा ॲड्रेस टॅग पुन्हा बॅलेट युनिटला अशा प्रकारे टिक्सोच्या सहाय्यानं फिक्स करण्यात यावा. अशा प्रकारे कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शनचा बाहेरील दरवाजा ॲड्रेस टॅग लावून सील केलेला आहे. त्यानंतर ॲड्रेस टॅग हा अशा पद्धतीनं टिक्सोच्या सहाय्यानं फिक्स केलेला आहे जेणेकरून हा फाटणार नाही किंवा खराब होणार नाही. आता हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती ग्रीन पेपर सील दिसत आहे. ए बाजू वरच्या बाजूला आहे, बी बाजू खाली आहे. ग्रीन पेपर सीलच्या ए या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि हा ए भाग हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावा. त्यानंतर ग्रीन पेपर सीलच्या बी या लेटरवरील वॅक्स पेपर काढण्यात यावा आणि बी हा भाग ग्रीन पेपर सीलच्या ए भागावरती अशा पद्धतीनं चिकटवण्यात यावं. मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी एक सूचना आहे. आपल्याला देण्यात आलेले जे सील आहेत त्याच्यामध्ये ग्रीन पेपर सील आहे, स्पेशल टॅग आहे किंवा ॲड्रेस टॅग असेल. यापैकी कोणतंही खराब झालेलं सील आपण मतदान यंत्र मोहरबंद करण्यासाठी वापरू नका. जे चांगलं सील असेल तेच आपण मतदान यंत्रासाठी वापरा आणि खराब झालेल्या कागदी मोहरा, वापरलेल्या कागदी मोहरा याचा हिशोब आपण 17C मध्ये दर्शवण्यात यावा. या पद्धतीनं व्हीव्हीपॅटचा बॅलेट पेपर कंपार्टमेंट हा ॲड्रेस टॅगच्या सहाय्यानं सील करण्यात यावा. कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शन सील केल्यानंतर व व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स सील केल्यानंतर व कंट्रोल युनिटवरील ऑन ऑफ स्विच ऑन करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटच्या मागील पेपर रोल नॉब ऑन करा. त्याच्यानंतर कंट्रोल युनिटवरील पॉवर स्विच ऑन करा. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील टोटल हे बटन दाबून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या 0 आहे याची खात्री करा. प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी घोषणापत्र करावे. घोषणापत्राचा भाग 1 हा मतदान सुरू करताना करावा. त्याच्यावरती उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घ्या व मतदान केंद्राध्यक्ष यांनी सही करावी. मतदानाची प्रक्रिया चालू असताना जर मतदान यंत्र बदललं तर भाग 2 मध्ये घोषणापत्र करावं. मतदान बंद झाल्यानंतर भाग 3 मध्ये घोषणापत्र करावं व मतदान यंत्र सील झाल्यानंतर घोषणापत्र भाग 4 हे करावं. प्रत्येक वेळेला उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घेण्यात याव्यात. मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या मतदान अधिकारी यांची कामे व मतदानाची कार्यपद्धती आता आपण जाणून घेऊयात. मतदान अधिकारी यांच्या मागच्या बाजूला मतदान प्रतिनिधी यांची बसण्याची व्यवस्था करावी जेणेकरून मतदार जेव्हा मतदानासाठी येईल त्यावेळेला तो मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्या समोर येईल. त्यावेळेला सर्व मतदान प्रतिनिधी यांना त्या मतदाराचा चेहरा पाहता येईल आणि मतदान अधिकारी क्रमांक 1 हे जेव्हा त्याचं अनुक्रमांक आणि नाव वाचतील त्यावेळेला त्या मतदाराबद्दल काही आक्षेप असेल तर तो मतदान प्रतिनिधींना या ठिकाणी नोंदवता येईल. त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये चाललेली सर्व प्रक्रिया, प्रिसाइडिंग ऑफिसर यांच्या टेबलवर चाललेलं सर्व कामकाज, कंट्रोल युनिटचा नियंत्रक मतदान अधिकारी क्रमांक 3 यांचं कामकाज
त्याचबरोबर मतदार मतदानाला मतदान कक्षामध्ये जाणं आणि मतदान करून बाहेर पडणं या सर्व गोष्टी मतदान प्रतिनिधी यांना व्यवस्थित पाहता येतील। त्यासाठी त्यांची बसण्याची व्यवस्था ही मतदान अधिकारी यांच्या मागच्या बाजूला असणं आवश्यक आहे। आता आपण मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 यांची कामं समजावून घेऊया। हे मतदान अधिकारी क्रमांक 1 आहेत। ज्या वेळेला मतदार मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला तो प्रथम मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्यासमोर येईल। मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्याकडं चिन्हांकित मतदार यादी असेल आणि त्या मतदाराची ओळख पटवणं हे त्यांचं काम असेल। मतदार समोर आल्याबरोबर ते मतदाराकडची मतदार चिठ्ठी घेतील, त्याच्यावरून मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक शोधतील, मतदाराकडून ओळखपत्र घेतील, मतदाराच्या ओळखीबद्दल खात्री करतील, त्यानंतर त्या मतदाराच्या मतदार यादीतील नोंदीवर लाल शाईने तिरपी रेघ मारतील आणि जर महिला मतदार असेल तर त्या बाबतीमध्ये तिरपी रेघ मारून अनुक्रमांक गोल करतील आणि जर तृतीयपंथी मतदार असेल तर त्या मतदाराच्या नोंदीवर तिरपी रेघ मारून अनुक्रमांकाच्या बाजूला स्टार करतील। त्याच वेळेला जेव्हा इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असलेला मतदार मतदानासाठी येईल त्यावेळेला पहिला मतदान अधिकारी हे त्या मतदाराचं नाव मतदार यादीच्या शेवटी नोंदवून घेतील। त्यानंतर मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे येईल। पहिला मतदान अधिकारी ज्या वेळेला मतदाराचं अनुक्रमांक मोठ्यानं वाचेल त्याच वेळेला दुसरे मतदान अधिकारी हे त्या मतदाराचा अनुक्रमांक मतदार नोंदवहीमध्ये नोंद करून घेतील। मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडं नमुना 17 मधील मतदार नोंदवही असेल, त्याचबरोबर पक्की शाही असेल आणि मतदार स्लिप असतील। ज्यावेळेला मतदार हा मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्यासमोर येईल त्यावेळेला मतदान अधिकारी क्रमांक 2 हे त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती शाई लावतील। शाई लावत असताना ती नखाच्या वरच्या टोकापासून ते तर्जनीच्या पहिल्या जॉईंटपर्यंत सरळ उभी रेघ मारण्यात येईल। याप्रमाणे त्या शाईची खूण पक्की झालेली आहे याची खात्री करण्यात येईल। त्यानंतर मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात येईल। मतदाराचं जे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राची नोंद ते मतदार नोंदवहीच्या सेरा या कॉलममध्ये करून घेतील। ती मतदार स्लिप घेऊन तो मतदार मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे येईल। मतदान अधिकारी क्रमांक 3 हे त्या मतदाराच्या तर्जनीवर शाईची खूण हे तपासतील, मतदाराकडची मतदार स्लिप जमा करून घेतील, कंट्रोल युनिटवरचं बॅलट हे बटन दाबतील आणि त्या मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जायला सांगतील। मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी जर इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट धारण केलेला मतदार आला तर त्या मतदाराच्या बाबतीमध्ये मतदान अधिकारी क्रमांक 1 हे त्या मतदाराच्या अनुक्रमांकाची नोंद ही मतदार यादीच्या शेवटी घेतील। तो मतदार मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्यासमोर आल्यानंतर ते मतदान अधिकारी मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक भाग क्रमांक विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक हे नमूद करतील। त्याचबरोबर जर प्रॉक्झी मतदार असेल तर प्रॉक्झी मतदाराच्या बाबतीमध्ये प्रॉक्झी मतदारांची यादी म्हणजे त्याला बदली मतदार हा चिन्हांकित मतदार यादीचा भाग असेल। ज्या सर्व्हिस वोटर्स यांनी ज्या सेवा मतदार यांनी आपला बदली मतदार नेमलेला आहे किंवा प्रॉक्झी नेमलेला आहे त्यांना आपण क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स असं म्हणतो, त्याची यादी ही आपल्या चिन्हांकित मतदार यादीबरोबर येते, परंतु त्याची नोंद नमुना 17 रजिस्टरला करत असताना मतदाराचा अनुक्रमांक या सदरामध्ये मतदाराचा जो मतदार यादीतील अनुक्रमांक असेल तो त्याबरोबरच कंसामध्ये PV प्रॉक्झी वोटर किंवा बदली मतदार अशी नोंद 17A रजिस्टरमध्ये घेणं आवश्यक आहे। मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी बदली मतदार किंवा प्रॉक्झी वोटरच्या बाबतीमध्ये अशा प्रॉक्झी वोटरच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावरती शाई लावावी आणि तो प्रॉक्झी मतदार जर त्या मतदान केंद्रावरील मतदार असेल तर त्याला स्वतःचंही मत त्या मतदान केंद्रावरती करता येईल आणि अशा वेळेला त्या मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती शाई लावावी। त्याचबरोबर मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावत असताना एखाद्या मतदाराला जर डाव्या हाताची तर्जनी नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही बोटावर शाई लावावी। मतदाराच्या डाव्या हाताला कोणतीही बोटं नसतील
तर मतदान अधिकाऱ्यांनी मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीवरती शाई लावावी आणि उजव्या हाताला जर तर्जनी नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीपासून सुरू होणाऱ्या कोणत्याही बोटावरती शाई लावावी. जर आलेल्या मतदाराला दोन्ही हात नसतील तर त्या मतदाराचं जे थोटूक असेल त्याच्यावरती शाई लावावी. मतदान केंद्राला साहित्यासोबत त्या मतदान केंद्रासाठीची ASD लिस्ट प्राप्त होईल. ASD म्हणजे ॲब्सेंटी शिफ्टेड और डेड वोटर्स यांची ती लिस्ट असेल. ज्या वेळेला या यादीपैकी कोणी मतदार हा मतदानासाठी मतदान केंद्रावर येईल त्यावेळेला प्रथमतः त्या मतदाराचं प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी डिक्लेरेशन घेण्यात यावं आणि त्यानंतरच अशा व्यक्तीला मतदान करू देण्यात यावं. मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी त्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतर स्वाक्षरीबरोबरच संबंधित मतदाराच्या अंगठ्याचा ठसा हा सुद्धा मतदार नोंदवहीमध्ये घेण्यात यावा. मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेत असताना मतदाराचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. जर मतदाराच्या डाव्या हाताला अंगठा नसेल तर मतदाराच्या उजव्या हाताचा अंगठा घेण्यात यावा. जर उजव्या हातालाही अंगठा नसेल तर मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाचा किंवा उजव्या हाताच्या बोटाचे ठसे घेण्यात यावेत. आणि जर मतदाराला दोन्ही हाताला बोटे नसतील तर मात्र त्या ठिकाणी मतदाराला मतदान करण्यासाठी सोबती घेणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे सोबती घेण्याची परवानगी देण्यात यावी आणि मतदार नोंदवहीच्या स्वाक्षरीच्या कॉलममध्ये त्या सोबत्याची सही घेण्यात यावी. सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. त्या सोबत्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीवरती सही लावण्यात यावी. तत्पूर्वी प्रिसाइडिंग ऑफिसर यांनी सोबत्याचं डिक्लेरेशन घ्यावं. 18 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीला सोबती म्हणून काम करता येईल, परंतु मतदानाच्या एका दिवशी फक्त एकाच मतदाराबरोबर सोबती म्हणून अशा व्यक्तीला काम करता येईल. मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी येणाऱ्या परदानशील अथवा बुरखाधारी महिला मतदारांच्या ओळखीच्या बाबतीमध्ये त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रावरील महिला मतदान अधिकारी यांनी या प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून बनवलेल्या कंपार्टमेंटमध्ये अशा मतदाराची ओळख पटवण्यात यावी. त्याचबरोबर अशा मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवरती त्यांना सही लावावी. मतदान केंद्रावरती अशा मतदाराची डिग्निटी, डिसेन्सी आणि प्रायव्हसी सांभाळली जाईल याबद्दल आपण दक्षता घ्यावी. आयोगानं ॲक्सेसिबल निवडणूक जाहीर केलेली आहे. त्यामुळे आपल्या मतदान केंद्रावरती येणारे जे PWDs आहेत, अपंग व्यक्ती आहेत, असे जे मतदार असतील, अंध मतदार असतील, या मतदारांना मतदान करण्यामध्ये आपण प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एखाद्या मतदाराला मतदान करण्यासाठी जर व्हीलचेअरची आवश्यकता असेल तर असा मतदार व्हीलचेअर घेऊन मतदान कक्षामध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर कडेवर मूल असलेल्या महिला असतील, वृद्ध असतील, अशा मतदारांनाही प्राधान्यानं मतदान करू द्यावं. मतदान केंद्रामध्ये प्रवेश देतेवेळी महिला मतदार आणि पुरुष मतदार यांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात याव्यात. परंतु केंद्रामध्ये प्रवेश देत असताना ज्यावेळेला एक पुरुष मतदार आत येईल त्यावेळेला त्याच्यानंतर 2 महिला मतदारांना आणि त्यानंतर 1 पुरुष मतदार अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे पथक यांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर ते पूर्ण साहित्य सांभाळण्याची त्यांची जबाबदारी राहील. मतदान केंद्रावरती साहित्य ठेवणं आणि मतदान केंद्रावरती मुक्काम करणं त्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी जे नमुने प्राप्त झालेले आहेत ते सर्व तपासून घ्यावेत. त्याचबरोबर काही पाकिटं जे आहेत त्याची तोंडाकडील बाजू सोडून बाकीच्या बाजू सील करून घ्याव्यात. नमुन्यावरती मतदान केंद्राचा क्रमांक आणि मतदान केंद्राचं नाव असेल, एकूण मतदार असतील, इतर जी माहिती भरता येण्यासारखी आहे ती सर्व फॉर्मवरची ती माहिती भरून घेण्यात यावी. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी बरोबर 1 तास अगोदर मतदानाच्या मॉकपोलला सुरुवात होईल याबाबत दक्षता घ्यावी. एकंदरीत मतदान केंद्रावरील सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व अधिकार हे मतदान केंद्राध्यक्षांना आहेत. त्याचबरोबर सुरळीत मतदान पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी ही सुद्धा मतदान केंद्राध्यक्ष यांच्यावरच आहे. त्यामुळे निवडणुकीच्या बाबतीमध्ये येणारी वेगवेगळी प्रकरणं असतील, मतदारांचं व्यवस्थापन असेल, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, या सर्व बाबीमध्ये मतदान केंद्राध्यक्षाने जागरूक राहून कारवाई करणं आवश्यक आहे आणि मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेमध्ये येणारी विविध प्रकरणे हाताळणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही मतदान केंद्राध्यक्ष यांची प्रमुख जबाबदारी आहे.
या प्रकरणांचा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर ऐनवेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण गोंधळून जाणार नाहीत. याकरिता आपण बघूयात मतदानाच्या वेळी येणारी अशी विशेष प्रकरणे. अनुक्रमांक 306 शुभम जयस्वाल. अनुक्रमांक 920 दीपक ठाकरे. साहेब, माझा ऑब्जेक्शन आहे. हा जो तुम्ही मतदार सांगताय तो मतदार नाही, हा आमच्या कॉलनीतला गोटे आहे आणि माझा आक्षेप आहे याच्याबद्दल. आपला आक्षेप आहे का? आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर बसले, त्यांच्याकडे जा, ते काय ते निर्णय घेतील. मॅडम, माझा आक्षेप आहे, जे ते मतदार आहेत ते मतदार ते नसून हे आमच्या कॉलनीतला गोटे आहे. ठीक आहे, तुमचा आक्षेप आहे ना. मी आक्षेपाची पावती फाडते, त्याची फी 2 रुपये आहे, ती तुम्ही जमा करा. काय नाव तुमचं? सुहास कदम. काय तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, हे पुरावा आहे माझ्या नावाचा. आणखी काही पुरावा आहे का तुमच्याकडे? गोट्या हे माझं टोपण नाव आहे. हां, दुसरा पुरावा आहे माझ्याकडं. हे बघा लायसन, त्याच नावाचा. ठीक आहे, यांना परवानगी देण्यात येते. हे बघा, तुम्ही आक्षेपापृष्ठार्थ काही पुरावे दिलेले नाहीत, त्यामुळे तुमची आक्षेप फी जप्त करण्यात येते. हे काय आहे? ही किती बोटं आहेत? ठीक आहे, आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर बसलेत, त्यांच्याकडे जा आणि डिक्लेरेशन घ्या. तुम्हाला दुसऱ्या मतदाराचा सोबती म्हणून काम केलं नसल्याबाबत आणि मतदान गुप्त राखण्याबाबतचं डिक्लेरेशन द्यावं लागेल. अनुक्रमांक 227 गजानन चव्हाण. बोटावरची शाईची खूण दाखवा बरं. बोटावरची शाईची खूण दाखवा बरं.
ID प्रूफ, अनुक्रमांक 118 प्रणिता मराठे. साहेब यांचं तर वय 18 वर्षापेक्षा कमी वाटतं. यांच्याकडे तर ID प्रूफ आहे, तरी पण तुमचा आक्षेप आहे का? ठीक आहे, मी त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसरकडे पाठवतो, ते काय तो निर्णय घेतील. काय नाव तुमचं? प्रणिता मराठे. डेट ऑफ बर्थ? 34/1996. तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायला लागेल, त्याच्यावर सही करायला लागेल आणि मग तुम्हाला मतदान करता येईल. यांना मतदान करू दे. अनुक्रमांक 220 प्रणिता मराठे. ID प्रूफ, मॅडम तुमच्या नावावर तर ऑलरेडी मतदान झालेलं आहे. नाही, मी तर आत्ताच आली आहे. तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसरकडे जा, त्या काय तो निर्णय घेतील. ID प्रूफ दाखवा. मॅडम तुमच्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता परत मतदान यंत्रावर मतदान करता येणार नाही. तुम्हाला इथे सही करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करता येईल. टेंडर वोट म्हणजेच प्रदत्त मतदानाची नोंद नमुना 17A मधील मतदार नोंदवहीमध्ये न घेता नमुना 17B मध्ये घेण्यात यावी व त्यावर मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. ही अशीच घडी मतदान पत्रिका मी एन्व्हलपमध्ये टाकतो आणि ते मी सील करणार. ID प्रूफ, अनुक्रमांक 610 रोहित जाधव. मी नाही शाही लावून घेणार. हो, तुम्हाला शाई लावून घ्यावीच लागेल. मॅडम मी शाही लावून मतदान नाही करणार, कारण एलर्जी आहे मला शाहीची. मी नाही लावणार. का? एलर्जी आहे मला, मी नाही लावू शकत. हो, तुम्ही शाई लावून घेतल्याशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही. पण नाही लावता येणार मला, सॉरी. नाही, मग तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. मतदाराने डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावून घेण्यास नकार दिल्यास किंवा मतदार नोंदवहीमध्ये सही करण्यास नकार दिल्यास अशा मतदाराला मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही व मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराच्या नोंदीसमोर मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला असा शेरा लिहून त्याखाली मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी. अनुक्रमांक 215 अरुण कटाळे. बोटावरची शाईची खूण दाखवा बरं. मॅडम, ज्या उमेदवाराला मी मतदान केलं आहे त्या उमेदवाराची चिठ्ठी त्या व्हीव्हीपॅटमध्ये न दिसता ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान केलं तर दिसतंय. याचा अर्थ असा की मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याला ते मतदान झालेलं दिसत नाही आहे. हो मॅडम, मत एका उमेदवाराला दिले आणि चिठ्ठी दुसऱ्याच उमेदवाराची दिसते. हे असं कसं काय? हो, पण तुम्हाला खात्री आहे का तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे म्हणून? हो, मला खात्री आहे, पण मला पुन्हा मतदान करायचं आहे. हे बघा, नियम 49MA खाली तुम्हाला टेस्ट वोट करता येईल, पण त्या अगोदर तुम्हाला डिक्लरेशन द्यावं लागेल. मी डिक्लेरेशन द्यायला तयार आहे.
तुम्ही जे सांगताय ते जर टेस्ट वोटमध्ये खोटं आढळून आलं तर तुम्हाला IPCच्या 177 नुसार 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा ₹1000चा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. याची तुम्हाला समज देण्यात येत आहे. हो हो, मला मान्य आहे. तसंच तुम्हाला जाणीव करून देण्यात येत आहे की 49MA खाली टेस्ट वोटसाठी तुमच्यासोबत मी स्वतः तसंच सर्व मतदान प्रतिनिधी देखील मतदान कक्षात उपस्थित राहतील. हो हो हो, मला मान्य आहे. हे घ्या, या डिक्लेरेशनवर सही करा. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जा. ते पुन्हा 17A या मतदार नोंदवहीमध्ये तुमची नोंद घेतील. बघितलं, तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराची ही चिठ्ठी VVPAT मध्ये दिसतीये ना? पाहिलीत ना तुम्ही पण? मतदारानं केलेली तक्रार खरी आढळल्यास मतदान बंद करावे व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावे. परंतु या ठिकाणी मतदाराने केलेली तक्रार खोटी आढळून आली असल्याने या मतदाराच्या 17A मधील दुसऱ्या नोंदीसमोर त्याने टेस्ट वोटमध्ये मतदान केलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक व नाव नमूद करण्यात येत असून त्यावर मतदाराची सही घेण्यात येत आहे. तसेच याची नोंद नमुना 17C मध्येही घेण्यात येईल. ID प्रूफ, अनुक्रमांक 247, अक्षय पवार. साहेब, तुम्ही जे नाव आत्ता पुकारलं तो अक्षय पवारला मी ओळखतो. त्या मतदाराला ही व्यक्ती ती नाही असं म्हणतोय का? हां, ठीक आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, त्यांच्याकडे जाऊन कन्फर्म करू. ठीक आहे मॅडम. त्या व्यक्तीवर माझा आक्षेप आहे. हे जो अक्षय पवार आहे त्याला मी ओळखतो. तो माझा शेजारीच आहे. ही ती व्यक्ती नाही. ठीक आहे, तुम्हाला आक्षेप नोंदवायचा. हो हो, 2 रुपये द्या. काय रे, काय नाव आहे तुझं? राहुल मोरे. अक्षय पवार सांगतो, राहुल मोरे सांगतो. ब्रीद, पोलिसांना बोलवा. हा बोगस मतदार आहे हे सिद्ध होत आहे. याला ताब्यात घ्या. त्या पोलिसांबरोबर. ID प्रूफ, क्रमांक 950, महेश यादव. मला मतदान नाही करायचं. मॅडम, मला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नाही. हो, हे बघा, तुम्हाला जर कोणालाच मतदान करायचं नसेल तर निवडणूक आयोगानं मशीनवर नोटा या बटनाची सोय केली आहे. नोटा म्हणजे
ऐकून घ्या, नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव, वरीलपैकी कोणालाही नाही. नाही, मला मतदानच करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे जा आणि तेथील नोंदवहीवर मतदानास नकार असं नमूद करून सही करा. मतदाराने मतदानास नकार दिला असल्याने नियम 49 च्या तरतुदीनुसार मतदार नोंदवहीतील या मतदाराच्या नोंदीसमोर मतदानास नकार असा शेरा लिहून त्यावर संबंधित मतदाराची सही घेण्यात येत आहे. अशा वेळी कंट्रोल युनिटवरील बॅलट हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी तयार केले असल्यास पुढील मतदारास मतदान करण्यास सांगावे. परंतु असा मतदार हा शेवटचा मतदार असेल व मतदान बंद करण्याची वेळ झाली असेल तेव्हा कंट्रोल युनिटवरील ऑन ऑफ स्विच बंद करण्यात यावा. त्यामुळे कंट्रोल युनिटवरील बिझी लॅम्प बंद होईल. कंट्रोल युनिट पुन्हा ऑन करून क्लोज बटन दाबून मतदान बंद करावे. मतदानाची वेळ समाप्त होण्यापूर्वी पुढील दक्षता आवर्जून घ्या. काही कारणामुळे मतदान उशिरा सुरू झालं असेल तरीही मतदान मात्र वेळेत बंद करायला लागेल. मतदान बंद करण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना मतदान केंद्राध्यक्ष यांनी रांगेमध्ये जे मतदार उभे आहेत त्यांना चिठ्ठ्याचं वाटप करावं. चिठ्ठ्यांचं वाटप करत असताना 1 क्रमांकाची चिठ्ठी ही रांगेमध्ये शेवटच्या क्रमांकाला उभे असलेल्या मतदाराला देण्यात यावी. ही चिठ्ठी तयार करत असताना मतदान केंद्राध्यक्षांनी सिरियल नंबर 1, 2, 3 असे क्रमांक टाकून चिठ्ठ्या तयार कराव्यात आणि प्रत्येक चिठ्ठीवरती मतदान केंद्राध्यक्ष यांची संपूर्ण स्वाक्षरी असावी. रांगेमध्ये उभे असलेल्या मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान समाप्तीची घोषणा करावी. त्यानंतर मतदान यंत्रावरील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करावं. नमुना 17 च्या शेवटी नमुना 17 मधील शेवटची नोंद क्रमांक नमूद करून त्याखाली स्वतःची सही करावी व मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घ्याव्यात. दिवसभर मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर तसेच मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर मतदान यंत्र सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे करावी. मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेला मतदान सुरू करा. मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिट अगोदर मतदान केंद्राच्या रांगेमध्ये असलेल्या मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप करावं. रांगेमध्ये असलेल्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानंतर मतदान यंत्र रिझल्ट सेक्शनवरील क्लोज कॅप काढून त्यामधील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करण्यात यावं. क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर झालेल्या मतदानाची नोंद 17च्या मतदानाचा हिशोब याच्यामध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षाची डायरी याच्यामध्ये त्याची नोंद घ्यावी. याबाबत पुन्हा खात्री करायची असेल तर पुन्हा क्लोज बटन हे दाबून झालेल्या मतदानाची खात्री करावी. नोंदवलेल्या मतांचा हिशोब नमुना 17C हा आपण अतिशय काळजीपूर्वक तयार करावा. यामध्ये वरील आपल्या मतदान केंद्राच्या संदर्भातली माहिती भरल्यानंतर बाब 1 मध्ये मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या आपल्याला प्राप्त झालेल्या चिन्हांकित मतदार यादीनुसार आपण एकूण मतदारांची संख्या नमूद करावी. जर आपल्या मतदान केंद्रामध्ये काही EDC मतदान झाले असेल तर त्याची संख्या ही याच्यामध्ये धरण्यात यावी. एकूण आकडा नमूद करावा आणि कंसामध्ये त्याचं विभाजन द्यावं. विभाजन देत असताना चिन्हांकित मतदार यादीनुसार असलेले मतदार प्लस EDC असे नमूद करावेत. बाब 2 मध्ये मतदार नोंदवहीत म्हणजे नमुना 17A मध्ये नोंदवलेल्या एकूण मतदारांची संख्या म्हणजे जेवढ्या मतदारांनी 17A मध्ये नोंदी घेतलेल्या आहेत त्यांची संख्या बाब 2 मध्ये येईल. बाब 3 मध्ये मत नोंदवण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या. ज्या मतदाराने आपले मत नोंदवण्यास नकार दिला म्हणजे रिफ्यूज टू वोट त्यांची संख्या ही बाब 3 मध्ये येईल. बाब 4 मध्ये
निवडणूक पद्धतीचा भंग केला म्हणून ज्या मतदारांना आपण मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही अशा मतदारांची संख्या येईल. बाब 5मध्ये 49 MA अंतर्गत किंवा टेस्टोट किंवा चाचणी मत म्हणून जे आपण घेतलेलं आहे त्याची माहिती ही बाब 5मध्ये येईल. याच्यामध्ये मध्ये एकूण मतदारांची संख्या येईल आणि त्यांचे अनुक्रमांक येतील. त्याचबरोबर मध्ये ज्या उमेदवारांना अशी मतं नोंदवलेली आहेत त्यांची मतं या ठिकाणी नोंदली जातील. बाब 6मध्ये मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या. मतदान संपल्यानंतर ज्यावेळेला आपण कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान बंद करू त्यावेळेला मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या आपल्याला घेण्यात येईल व ती या ठिकाणी नोंद करायची. याचा जो हिशोब जुळवायचा आहे त्याच्यामध्ये हा जो 6 आहे मतदान यंत्रात नोंदलेली मते, तर तो जो बाब 2 आहे म्हणजे मतदार नोंदवहीत नोंद झालेली मते वजा ज्या मतदारांनी मतदानास नकार दिला त्या मतदारांची संख्या वजा ज्या मतदारांना आपण मतदानासाठी परवानगी दिलेली नाही बाब 4नुसार त्यामधील मतदारांची संख्या ही मायनस केल्यानंतर आपली बाब 6 ती येईल. आणि 7मध्ये हा हिशोब जुळतो काय याच्याबद्दल विचारणा केलेली आहे. हा हिशोब जुळणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बाब 8 आणि 9मध्ये प्रदत्त मतपत्रिकांच्या बाबतची माहिती आहे. आपल्याला मिळालेल्या मतपत्रिका, आपण वापरलेल्या मतपत्रिका, मतदारांना दिलेल्या मतपत्रिका आणि न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका. त्याचबरोबर बाब 10मध्ये कागदी मोहरांचा हिशोब दिलेला आहे. आपल्याला पुरवलेल्या कागदी मोहरांचे अनुक्रमांक, आपण वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या, त्याबरोबरचा अनुक्रमांकही नमूद करावा आणि न वापरता परत केलेल्या कागदी मोहरांची संख्या या आपण नमूद कराव्यात. पूर्ण आपला मतदानाचा हिशोब जो आहे तो जुळलेला आहे याची खात्री करून आपण याच्यावरती सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात. मतदान केंद्राध्यक्ष यांनी सही करावी आणि याची एक प्रत ही सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना देण्यात यावी. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत एक सीलबंद प्रत आपण सादर करावी. त्याचबरोबर एका लकोट्यामध्ये सीलबंद न केलेली प्रतही सादर करावी. तसेच एक प्रत आपण झोनल ऑफिसर यांना द्यावी. आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा केलेल्या 17C प्रती, सर्व मतदान प्रतिनिधींना दिलेल्या 17C प्रती या सर्व एकसारख्या असतील याबाबत आपण खात्री करा. त्याचबरोबर 17C फॉर्ममधील भाग 2 आहे हा मतमोजणीसाठी आहे. त्यामुळे आपण आत्ता भाग 2मध्ये काहीही माहिती भरवायची नाही. मी असंही सूचित करतो की आपल्याला जे फॉर्म्स मतदानाच्या प्रक्रियेमध्ये वापरायचे आहेत, जे लखोटे वापरायचे आहेत, त्या सर्व फॉर्म आणि लखोट्यावरती आपण विभेदक चिन्ह मारावं. त्यामुळे आपल्या मतदानाचा क्रमांक शोधणं हे सोपं होईल. मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी भरताना पुढील बाबीकडे लक्ष द्यावं. मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनी भरत असताना ज्या घटना ज्या क्रमानं घडतात त्याच वेळेला त्या घटनांची नोंद ही मतदान केंद्राध्यक्ष यांनी दैनंदिनीमध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदारांची आकडेवारी आहे. मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनी महिला आणि पुरुष मतदारांची संख्या काढावी. दर 2 तासांनी आपल्याला मतदानाची आकडेवारी द्यायची, ती या डायरीमध्ये नमूद करावी. त्याचबरोबर मतदान संपतेवेळी दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या ती याच्यामध्ये नमूद करायची. हा फॉर्म सुरुवातीला आपण वाचून घ्या. त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी दिवसभराच्या नोंदी या दैनंदिनीमध्ये येतील. त्या जशा क्रमानं घडतात तशाच क्रमाने आपण नोंदवत जावं म्हणजे त्याची नोंदणी ही अचूकपणे होईल. मतदान अधिकारी क्रमांक 1 जसं मतदारांच्या आकडेवारीमध्ये महिला पुरुष यांची संख्या काढतील त्याचप्रमाणे मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी EPIC आणि नॉन EPIC मतदार, साक्षर आणि निरक्षर मतदार याबाबतची माहिती काढावी. रजिस्टरच्या प्रत्येक पानावरील आकडेवारी काढावी आणि ती सर्व आकडेवारी एकत्रित करून EPIC नॉन EPIC मतदारांची आकडेवारी आणि साक्षर आणि निरक्षर मतदारांची आकडेवारी मिळू शकेल. त्या सर्व नोंदी अचूकपणे आपण मतदान केंद्राध्यक्षाची डायरी यामध्ये घ्यावीत. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असलेला एक सीलबंद लखोटा जमा करावा. त्याचबरोबर याची दुसरी प्रत सीलबंद न केलेल्या पाकिटातूनही साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी करावे. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षानं
दैनंदिनीची एक प्रत संबंधित झोनल ऑफिसर यांच्याकडे द्यावी. मतदान केंद्राध्यक्षाने मतदारसंघ निरीक्षकांना तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावयाच्या अतिरिक्त अहवालाचा नमुना हा 16 मुद्द्यावरील अहवाल आपल्याला सादर करायला लागेल. याच्यामधली माहिती विशेषतः एकूण मतदार असेल, मतदान केलेल्या मतदारांची संख्या असेल, मतदानाची टक्केवारी आहे किंवा उमेदवारांची संख्या आणि ज्या उमेदवारांना त्यांचे प्रतिनिधी नेमले अशा उमेदवारांची संख्या आहे. इपिकच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आहे इपिक शिवाय किती मतदारांनी मतदान केलेलं आहे. नंतर अभिरूप मतदानाबद्दल आहे. ह्या सर्व याच्यामधल्या माहित्या आपण अचूकपणे भरा. हाही फॉर्म आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावं. तसेच याची एक प्रत ही झोनल ऑफिसर यांना देण्यात यावी. त्यानंतर कंट्रोल युनिटचा पॉवर स्विच ऑफ करण्यात यावा. व्ही व्ही पॅटच्या पाठीमागील बाजूस असलेला पेपर रोल नॉब हा हॉरिझॉन्टल करण्यात यावा, म्हणजे बंद करण्यात यावा. आणि त्यानंतर केबल डिस्कनेक्ट कराव्यात. कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व व्ही व्ही पॅट ही त्यासाठी देण्यात आलेल्या कॅरिंग केसमध्ये ठेवण्यात यावेत. या पद्धतीने कंट्रोल युनिटची कॅरिंग केस सील करावी, बॅलट युनिटची कॅरिंग केस सील करावी, तसेच व्ही व्ही पॅटची कॅरिंग केस ही सील करावी. मतदान यंत्राच्या कॅरिंग केस सील झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान यंत्र सील केल्याबाबतचं घोषणापत्र करावं. या सील केलेल्या कॅरिंग केसवरती मतदान प्रतिनिधी यांना त्यांचं सील करायचं असेल त्यांना आपण परवानगी द्या आणि घोषणापत्रामध्ये मतदान प्रतिनिधी ज्यांना कॅरिंग केसवरती आपलं सील लावलं त्यांची नावे नमूद करा व ज्या मतदान प्रतिनिधी यांनी कॅरिंग केसवरती सील लावण्याची इच्छा व्यक्त केली नाही त्यांची नावं नमूद करा. निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध फॉर्म्स भरणे तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे पाकिटे सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी सर्व लिफाफे तयार करावेत. मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान यंत्र सीलबंद केल्यानंतर निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले वेगवेगळे फॉर्म्स त्यासाठी दिलेल्या पाकिटामध्ये आपण ठेवावेत. त्यासाठी हा जो पाकिट नंबर 1 आहे हा मोठा एन्व्हलप आहे. याच्यामध्ये एक 17C साठी एक एन्व्हलप दिलेला आहे ज्याचा नंबर 1/2 आहे. 17C साठी एक एन्व्हलप आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एन्व्हलप प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये रिपोर्ट नंबर 1 भाग 1 मॉकपोल सर्टिफिकेट भाग 2 आणि 3 असेल. आणि त्याच्यानंतर एन्व्हलप फॉर व्ही व्ही पॅट जे आपण व्ही व्ही पॅटच्या पेपर स्लिप ज्या ब्लॅक कलरच्या लकोट्यामध्ये आपण सीलबंद केलेला आहे तो लकोटा. तर असे 3 लकोटे आपण या पाकिट नंबर 1मध्ये 1 जो म्हटलेला आहे हे मदर पाकिट आहे. तर याच्यामध्ये ही 3 पाकिटं ठेवायची. ही पाकिटं ठेवत असताना जो 17C फॉर्म आहे जो पाकिट नंबर यातलं 1 राहील तर ते सील करण्याची आवश्यकता नाही. जे 2 आहे नंबर प्रिसाइडिंग ऑफिसरचा अहवाल भाग 1 आणि भाग 2, 3 तर हेही सीलबंद करण्याची आवश्यकता नाही. आणि जो 3 नंबर आहे जो व्ही व्ही पॅट पेपर स्लिप ऑफ मॉकपोल हा आपण ऑलरेडी सील केलेला असणार आहे तो याच्यामध्ये आपण ठेवायचा. आता जो प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट भाग 1 ते 2 आणि 3 हे या पाकिटामध्ये येतील. आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अहवालाचा भाग 4 आणि हा 5 हा ज्या वेळेला आपण मतदान यंत्र बदलतो त्या वेळेला तो आपण सेक्टर ऑफिसर यांच्याकडे द्यावा आणि सेक्टर ऑफिसर तो सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करते. त्याचबरोबर जो आपला पाकिट नंबर 2 आहे याच्यामध्ये जे मूळ पाकिट आहे त्याला 2/1 हे म्हणजे हे मूळ पाकिट आहे. या पाकिटामध्ये इतर कोणती पाकिटं असतील ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी आहे, नंतर वोटर रजिस्टर 17A आहे, त्याच्यानंतर जे 14A साठी एक एन्व्हलप आहे आणि एन्व्हलप फॉर व्हिजिट सीट ही 4 एन्व्हलप दिलेले आहेत. ही 4 एन्व्हलप ते फॉर्म त्या एन्व्हलपमध्ये ठेवून ती 4ही एन्व्हलप आपल्याला या पाकिट नंबर 2मध्ये ठेवायचे आहेत. याच्यामध्ये फक्त एन्व्हलप फॉर रजिस्टर ऑफ वोट्स 17A हा जो लकोटा आहे हा आपण सीलबंद करायचा आहे. इतर कोणताही लकोटा यामध्ये सीलबंद करण्याची आवश्यकता असणार नाही. त्यानंतर जो
लखोटा क्रमांक 3 आहे, पाकिट क्रमांक 3 आहे. आता 3चा जो मूळ लखोटा आहे, मदर लखोटा आहे 3 क्रमांक 3/1 आणि याच्यामध्ये कुठली कुठली पाकिटं राहतील तर ही 5 पाकिटं याच्यामध्ये राहतील. याला असं म्हटलेलं आहे मास्टर एनव्हलप फॉर स्टॅच्युटरी कव्हर. त्यामुळं याच्यामध्ये जे जे लिफाफे आपण ठेवणार आहोत प्रत्येकासाठी एक वेगळा लिफाफा दिलेला आहे. तर हे सर्व लिफाफे सांविधिक लिफाफे आहेत आणि त्यामुळं हे सर्व लिफाफे आपल्याला सीलबंद करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व लिफाफे सीलबंद करून या मोठ्या लखोट्यामध्ये आपण ठेवायचे आहेत. परंतु ही जी मोठी 6 पाकिट आहेत याच्यापैकी मोठं कुठलंही पाकिट आपल्याला सीलबंद करायचं नाही, कारण यामध्ये ठेवलेली पाकिटं हे संकलन केंद्रावर मोजून जमा करून घेण्यात येतील. त्यानंतर जो पाकिट क्रमांक 4 आहे तर या 4 नंबरच्या पाकिटामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे 11 पाकिटं ठेवली जातील आणि ही सर्व 11 पाकिटं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. सर्व 11 पाकिटं या ठिकाणी दिलेली आहेत जी या ठिकाणी नमूद केलेली आहेत. याच्यावरती असं म्हटलेलं आहे मास्टर एनव्हलप फॉर नॉन स्टॅच्युटरी कव्हर, म्हणजे असांविधिक पाकिटं यामध्ये आपण सर्व ठेवणार आहोत. त्यामुळं याच्यामधलं कोणतंही पाकिट सील करण्याची आवश्यकता नाही. ही फक्त पाकिटं चिकटवण्यात यावीत आणि हे जे मोठं पाकिट आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे चिकटवण्याची आवश्यकता नाही. यानंतर पाकिट क्रमांक 5 फॉर हँडबुक इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा. तर याच्यासाठी पाकिट क्रमांक 5 आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. तर पाकिट क्रमांक 5मध्ये या गोष्टी ठेवायच्या. त्याचबरोबर पाकिट क्रमांक 6मध्ये ज्या नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि संकलन केंद्रावरती ही पाकिटं जमा करायची. आता याच्याबरोबरच काही अहवाल हे आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक असतात आणि म्हणून 17C फॉर्म, त्याच्याबरोबर प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी, त्याच्यानंतर PH05 हे फॉर्म्स आपण वेगळ्यानं संकलन केंद्रावरती जमा करावेत. याशिवाय काही फॉर्म्स हे अतिरिक्त प्रतीमध्ये आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करायला लागतील. त्याच्यामध्ये मतपत्रिकांचा हिशोब नमुना 17C याची एक अतिरिक्त प्रत आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावी लागेल. मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याची अतिरिक्त प्रत, त्याचबरोबर नमुना 17A स्क्रुटिनीसाठी अहवाल हाही आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावा लागेल. हे 3 अहवालाच्या अतिरिक्त प्रती सीलबंद न केलेल्या या संकलन केंद्रावरती जमा कराव्यात, कारण दुसऱ्या दिवशी माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या समवेत आपल्या 17A स्क्रुटिनी होते. त्यामुळं आपण जे फॉर्म भराल ते सुव्यवस्थित भरा. काहीमध्ये माहिती नसेल आणि फॉर्मही नसेल तर त्या पाकिटामध्ये काही नाही अशी चिठ्ठी टाका. कोणतंही पाकिट फॉर्मशिवाय असता कामा नये आणि त्या पाकिटामध्ये आपण ठेवलेला फॉर्म्स हा त्याच नमुनेचा असावा आणि तो अचूक भरलेला असावा याची आपण खात्री करावी. कारण 17A स्क्रुटिनीच्या वेळेला निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर ही सर्व कागदपत्र ओपन केली जातात आणि आपण त्याच्यामधले फॉर्म्स, भरलेले फॉर्म्स हे त्या ठिकाणी तपासले जातात. याच्यासाठी आवश्यक ते नमुने आणि आवश्यक कोरी पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात यावीत. सर्व मतदान साहित्य सील झाल्यानंतर सर्व साहित्यासह मतदान पथकाने आपल्याला नेमून दिलेल्या वाहनातून साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी पोहोचावं आणि त्या ठिकाणी आपलं साहित्य जमा करावं.